उज्ज्वला थिटे यांनी राजन पाटील यांच्या अन्यायाला चॅलेंज केलंय। थिटे यांच्या अन्यायाकडे दुर्लक्ष करणं पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारं नाही असं विजय कुंभार यांनी म्हटलंय। उज्ज्वला थिटे यांच्या मागे जनतेनं उभं राहिलं पाहिजे असं सुद्धा विजय कुंभार यांनी म्हटलंय। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक ट्विट केलेलं आहे। नक्की या ट्विटचा काय अर्थ घ्यायचा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मला सांगायचं आहे की हा विषय म्हणजे त्या उज्ज्वला थिटेंवरचा विषय हा गेली अनेक वर्ष चालू आहे। ज्यावेळेस राजन पाटीलांनी हा अन्याय केला त्यावेळेस ते वेगळ्या पक्षात होते, आता सत्ताधारी पक्षात आहेत। नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आणतो, 17 की काय 22 नगरसेवक बिनविरोध निवडून आणतो। उज्ज्वला थिटे पाटील मला वाटतं आधी कुठे राजकारणात नव्हत्या। महिलेनं चॅलेंज दिले त्यामुळे तो पाटील बिथरले नाही ना? नाही, महिला पुरुष हा भेदभाव करणं चुकीचं आहे। चॅलेंज दिलंय, त्यांच्या अन्यायाला चॅलेंज दिलंय। केवळ महिला म्हणून मी त्यांचं कौतुक करणार नाही, तर त्यांनी अशा मोठ्या एका शक्तीला जी वर्षानुवर्ष तिथं आपला दबदबा आहे, आपल्या धाकाखाली जनतेला गुंडाळू नये, त्या शक्तीला चॅलेंज केलं। त्यांच्या मागे आता जनतेने उभं राहिलं पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे। रणजित जाधव, TV9 मराठी।